विसर्जन सुरू आहे। पुण्यात जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्या सोबत आहेत। प्रदीप, पुण्यात काय वातावरण बघायला मिळते, काय चित्र आहे? सर्व अगदी बरोबर आहे। खरं तर 20 तास उलटत आलेले आहे, मात्र तरी सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो कमी झालेला नाही। पुण्यातले खरं तर परंपरा असते, सुरुवातीला मनाचे 5 गणपती विसर्जित होतात आणि त्यानंतर जे खरं तर विसर्जन मार्गावरती गणपती मंडळ लागलेले असतं त्यांचं विसर्जन होतं। मात्र खरं तर बहुरंगारी आणि अखिल मंडळीचा गणपती जो आहे तो अजूनही अलका चौकामध्ये आलेला नाही। त्यामुळं रात्री 12 नंतर खरं तर जी विसर्जन मिरवणूक जागच्या जागी थांबलेली होती, डीजेच्या माध्यमातून जे मंडळ खरं तर मिरवणूक काढतात ती मात्र विसर्जन मार्गावरती लागलेली असतात। सध्या आपण पाहतोय की डीजेचा दणदणाट सुरू आहे आणि डीजेच्या तालावरती खरं तर विसर्जन मिरवणूक करणारी मंडळ ही सध्या अलका चौकामध्ये येत आहेत। मात्र मानाचा अजूनही खरं तर अखिल मंडळी गणपती जो आहे आणि बहुरंगारी गणपती जो आहे तो अजूनही अलका चौकामध्ये येणं बाकी आहे। गेल्या वर्षी जवळपास 44 तास पुण्यातली विसर्जन मिरवणूक जी आहे ती चाललेली होती। यावर्षी मात्र आता खरं तर 19 तास उलटून गेलेले आहेत। मात्र अजून किती वेळ खरं तर ही मिरवणूक चालेल याच्या अजून शाश्वत नाही। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की रात्रभर गणेश भक्त जे आहेत ते जागच्या जागी थांबून होते। सध्या आपण पाहतोय की अलका चौकामध्ये एक एक करून हळूहळू गणेश भक्त जे आहेत ते येत आहेत आणि गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावार उरलेला नाहीये। खरं तर कालपासून जे विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती ती विसर्जन मिरवणूक आजही सुरू असल्यामुळे रात्रभर थोडासा विराम घेतल्यानंतर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका देखील आता सुरू होत आहेत। प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।